नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी आणि मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पिझ्झा बेस। तर आपण पिझ्झा बेस हा बगरीचा करत आहोत। तर त्यासाठी आता लागणारे साहित्य आपण बघूयात। त्यासाठी लागणारे साहित्यामध्ये मी घेतले प्रथम मैदा 1 वाटी घेतला। 1 वाटी मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। याला छान असं मिक्स करून घेणार आहोत हाताने। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा बेकिंग सोडा। आता आपण याच्यामध्ये परत टाकणार आहोत थोडंसं बेकिंग पावडर। आता हे सगळं साहित्य आपण कोरडेच हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे। आता आपण थोडंसं पाणी टाकून याला मळून घेणार आहोत। छान हाताने याला मिक्स करून मळून घ्यायचे। लागेल तसंच पाणी टाकायचं, नाहीतर खूप जास्त पाणी होतं मग याच्यामध्ये। अजून थोडंसं पाणी घेते। आपण याच्यामध्ये 1 इनोची पुडी घालणार आहोत, म्हणजे आपला जो पिझ्झा बेस आहे तो एकदम बाहेरच्या मार्केटचा बेस सारखा तयार होईल। बघू शकता। आता आपण याच्यामध्ये एक पाउच मिक्स करून घेतलं इनो। थोडंसं याच्यावर आपण पाणी टाकणार आहोत, बघू शकता। आणि आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। पटपट मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आपला इनो हा ॲक्टिवेट होतो, त्याच्यामुळे व्यवस्थित प्रकारे याला पटकन असं छान हलक्या हाताने मळून घ्यायचे। तर याला छान असं थोडंसं असं दाबून प्रेस करायचे। साधारणतः बघू शकता आपण हलक्या हातानेच या पिठाला मळून घेतले। आता आपण याला थोडा वेळ साईडला ठेवूया। अर्धा ते पाऊण तास याला आपण फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहोत। त्यावेळी आपण याला छान मळून घेणार आहोत। आता आपण हे झाकून ठेवून घेणार आहोत। पिझ्झा बेसवर ठेवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या आता आपण कट करून घेणार आहोत। त्याच्यासाठी घेतले मी कांदा असा आपण गोल गोल कापून घेणार आहोत। बारीक याच्यामध्ये बारीक स्लाइस करून घ्यायचे त्याचे एकदम पातळ अशा पद्धतीने आपण कांदा कापून घेणार आहोत। अशा एकदम आपण पातळ स्लाइस करून घेणार आहोत त्याच्या गोल रिंग्स। आता आपण शिमला मिरची देखील अशीच गोल कापून घेणार आहोत। एकदम याचे पण असे पातळच गोल काप करायचे, बघू शकता अशा पद्धतीने। किंवा पाहिजे असेल तर आपण याला सरळ पण कट करू शकतो, म्हणजे उभे काप देखील आपण याचे करू शकतो। बघू शकता अशा पद्धतीने आपली शिमला मिरची देखील कट झालेली आहे। तर हिला पण आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। आता आपण याच्यामध्ये घेणार आहोत थोडासा कॉर्न होता माझ्याकडे म्हणून मी टाकत आहे। का आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पनीर तसेच मशरूम असे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण याच्यामध्ये टाकू शकतोय। तर माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहे घरात त्याच्यामध्ये मी दाखवणार आहे। कॉर्न देखील होता माझ्याकडे। तर आता ह्या सगळ्या भाज्या आपल्या बेसवर टाकण्यासाठी तयार झाल्यात। बघू शकता आता साधारणतः अर्धा तास झालाय आपला हे पीठ आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवलेलं। तर बघू शकताय आता हे छान फुगलंय, बघू शकता हे बघा। आता आपण याला अजून एकदा छान प्रकारे असं मळून घेणार आहोत। तर आता आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत।
पीठ आपलं चिटकत होतं, त्यामुळे आपण थोडंसं याला खाली पोळपाटाला कोरडं पीठ लावून घेतलं आहे आणि व्यवस्थित आता याला आपण मळणार आहोत. एकदम सॉफ्ट असा याचा डो झाला आहे. आता याला आपण थोड्या वेळ ठेवून देऊया आणि नंतर आपण याला पिझ्झा बेस याचा तयार करून घेऊया. आता आपण पोळपाटावर कोरडं पीठ टाकून घेऊया, जेणेकरून आपलं हे पिझ्झा बेस याला खाली चिटकणार नाही. आणि पोळपाटावरच आपण याला छान असं जाडसर पिझ्झा बेस याचा थापून घेऊया. अलगद हातानं थापायचं अगदी. होऊ शकते आपलं पीठ एकदम छान प्रकारे सेट झाले मस्त. सगळ्या बाजूनी सारखाच थापायचा हा. एकसारखा झालाय. बघू शकता आता सगळ्या बाजूने आपण याला टोचा मारून घेतलाय. तर बघू शकता आपण एक पॅन घेतला. या पॅनमध्ये आपण पिझ्झा बेस ठेवणार आहोत. त्याच्यासाठी आपण अगोदर थोडंसं खाली मैदा टाकणार आहोत, म्हणजे मैदा सगळ्या बाजूनं पसरून घेणार आहोत, जेणेकरून आपला पिझ्झा बेस हा खाली करपणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हे मैदा सगळ्या बाजूनं पसरून घेतला. आता आपण याच्यावर पिझ्झा बेस ठेवणार आहोत. अगदी हलक्या हाताने ठेवायचं आहे. थोडासा उचलताना हे झालाय तो. आता अशा पद्धतीने आता आपण पिझ्झा बेस खाली ठेवून घेतलाय. आता आपण याच्यावर लावणार आहोत सॉसेस लावून घेणार आहोत आपण याच्यावर. तर आपण याच्यावरती पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत. बघू शकता आता आपला सॉस सगळ्या बाजूने लागला आहे. जिथे जिथे नाही लागलं तिथं आपण लावून घेणार आहोत. थोडंसं मेयोनीज टाकणार आहोत, ते देखील छान असं पसरून घेणार आहोत आपण. मेयोनीजमुळे आपल्या पिझ्झाला एकदम असा रिच असा टेस्ट येतो. आता आपण याच्यावर चीज टाकून घेणार आहोत. आपण चीजचे लेअरिंग दोनदा करणार आहोत, सुरुवातीला पण आणि नंतर भाज्या टाकून घेतल्यावर पण, जेणेकरून आपला पिझ्झा हा एकदम असा चीजी होईल. आता आपण याच्यावर कांद्याच्या गोल रिंग्स टाकून घेणार आहोत. त्याच्यावर आपण टाकणार आहोत शिमला मिरची. चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. आता ऑरेगॅनो टाकून घेणार आहोत. आता आपण याच्यावर चीज टाकणार आहोत. आता आपण याच्यावर अगोदर तवा ठेवून घेणार आहोत आणि तवा आपला चांगला गरम झाला की त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पॅन ठेवणार आहोत. तर आपण याच्यावर पॅन ठेवून घेऊया आणि याला आता आपण 10 ते 15 मिनिटासाठी आपण याला आता वाफवून घेऊयात. याच्यावर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत 10-15 मिनिटासाठी. चांगला आपला पिझ्झा तयार होतो.
तर बघू शकताय अशा पद्धतीने आपला पिझ्झा आता तयार झाला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकताय आपल्या घरच्या घरी किती छान प्रकारे पिझ्झा तयार झाला. तर बघू शकताय आपल्या पिझ्झा एकदम मस्त तयार झाला आहे. पिझ्झाला काय ओव्हनचीच गरज नाही, आपण घरच्या घरी कढईमध्ये पण व्यवस्थित पिझ्झा करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.